पावसामध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू, 4000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही झालं नुकसान। बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका, 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्ह्यात वीज पडून सुद्धा 12 जण दगावली। आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह बीड, सोलापूरला ऑरेंज, तर मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगलीला येलो अलर्ट जारी। नाशिक मुंबई महामार्गावरील जिंदाल कंपनीत लागलेली आग 9 तासांनंतरही आटोक्यात नाही, 15 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, वर्षा निवासस्थानी भुजबळांच्या शपथविधीनंतर तिघांमध्ये तासभर चर्चा। राजीव गांधी यांना बलिदान दिनानिमित्त काँग्रेसच्या नेत्यांकडून श्रद्धांजली, राहुल गांधींकडून वडिलांसाठी खास पोस्ट करत फोटो केला शेअर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपुरातील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवणार मोदी हिरवा झेंडा। मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्या प्रभाग रचनेनुसार होणार, सूत्रांनी दिली माहिती। 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू। जानेवारीपासूनच राज्यभरात कोरोनाचे 106 प्रकरण, मुंबईत 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर नागपुरात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 3 कोरोनाची लागण झाल्याची माहिती। ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम.आर. श्रीनिवासन यांचं दुःखद निधन। पहिली संशोधन अणुभट्टी उभारण्यात डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचं मोलाचं कार्य। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।